नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना? मजेतच राहा, माझे ब्लॉग बघत राहा. मी तुमचा निरंजन भैर म्हणजेच तुमचा लाडका बाबू आज पुन्हा एकदा तुमच्या आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग आहे, पाऊस पडलाय आणि नदी आले, म्हणजे अवकाळी पाऊस आहे पण थोडीफार नदी आले. नाहीतर पाऊस पडल्या नदी आल्या वल्गन चढते, वल्गणीचे मासे येतात पण अजून वल्गण काही चढली नाही. म्हणून आम्ही एक पद्धत आहे आमच्याकडे मासे पकडायची, ती पद्धत आता ट्राय करायला आलोय. त्याच्यात मासे भेटतात, बघू अर्ध्या तासात किती मासे भेटतात. माझ्यासोबत आलाय माझा भाऊ, मोठा ब्लॉगर विश्वास द भोईर, आणि हा आहे साहित्य. आधुनिक पद्धत आहे मासे पकडायची, तुम्ही पण ट्राय करा, बघा आम्ही काय करतो आणि बघूया. मासे नाही हुआ, ये कुछ ज्यादा नहीं हुआ, ज्यादा काहीच नसतंय, जे काय होतंय ते लिमिट मध्ये होत आणि परफेक्ट होत आहे. तर बघूया आपल्याला किती मासे भेटतात. नाही ही बघ आमची नदी एक नंबर, अजून काही नदी आली नाही, नाहीतर आम्ही जिथे तिथं पार पाणी असतंय ना, इथला खोल भेटत नाही. बघूया आपण काय होतं, बघत राहा. तर गाईज तुम्हाला मी जसं बोललो की खारीची पावडर करून आणले, ट्राय करायचे आपल्याला आज काय होतंय का, उद्योगताचे उपाय होतात का, म्हणजे आम्ही 10 रुपयाची शेव आणलेली ती शेवीने तो उपयोग होतो. तर आता वल्गणीचं मासे मेन पकडायला पाहिजे, पण काय करू, हा अवकाळी पाऊस आहे त्याच्यामुळे माशांना पण तेवढे अक्कल आहे. अजून आपला टाइम झाला नाही वर जायचा, त्याच्यामुळं ते अजून आहेत नदीतच आहे. पण कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्याच्यात तुम्हाला बघितलं असेल का मासं वर चढायला लागलं, पण अजून एवढी नदी नाही आली. कालचा व्हिडिओ म्हणजे विश्वासच्या युट्यूब चॅनलवरती, चॅनल इंस्टाग्रामवर. तर बघा थोडी अशी पहिले बुक्का करायचा थोडा, आणि एवढीच फक्त एक बॉटलमध्ये हे टाकायची, शेव टाकायची. ही शेव ना माशांना लय आवडते, मी दाखवू का? हे बघा 2-3 हे टाकतो, इथं मासे दिसतात तुम्हाला वाईड अँगल कुठे आहे, समजलं का? दॅट्स वाय गाईज, दॅट्स वाय. विश्वास इंग्लिश सांगू किंचित इंग्लिश येते, ती ब्लॉग मध्ये वापरायची, बाकी काय नाही. धीरे आएगी, कौन आएगी? इंग्लिश. तो गाइज हम अभी चैलेंज करने वाले, हिंदी में बोलने का चैलेंज करने वाले, ठीक है? फिश के साथ हिंदी बोलने का. तो गाइज ये ब्लॉग आधा हिंदी में होगा और हम हिंदी में बड़बड़ करेंगे थोड़ी फार, जो भी हिंदी सब्सक्राइबर होंगे हमारे, क्योंकि कुछ लोग हैं मेरे मम्मी के भी दोस्त लोग हैं, वो बोलते हैं कि आपके बच्चे को बोलो कि हिंदी में ब्लॉग बनाए, हमें कुछ समझ में आता नहीं, तभी भी हम देखते हैं अच्छा बनाता है. गलती से हम ना कुछ कमी शाव लाई है रे, अभी शाव कम हो गई, पर चलेगा. अभी क्या चलेगा, कुछ नहीं चलेगा इसमें तो पूरा घर भी नहीं जाएगा. 2 दाने टाकना फिर उसमें. अभी देखते इसका कुछ मतलब होता है कि नहीं. हाँ होता है, इसमें भी उपयोग होता है. तो अभी देखेंगे कुछ फायदा होगा तो माशे आएंगे हमारे जाल में, नहीं तो हमें रिका में जाना पड़ेगा घर पे. ज्यादा मत बोल क्योंकि हमारा ब्लॉग छोटा होना चाहिए. नहीं, मेरा ब्लॉग बड़ा होना चाहिए ऐसा. हाँ ओके ठीक है फिर. ये देखो अभी देख सकते हो, इसमें भी डाला है मैंने, सब में डालते हैं और मिलते हैं थोड़ी देर में. थोड़ा मका टाकना, थोड़ी शिव टाक, थोड़ी दौड़ में मिलते, दौड़ में. तर भेटूया तुम्हाला सेट पूर्ण झाल्यावरती, लावताना मी दाखवतो कसं लावतात, काय लावतात. तर गाइस आता सबसे मोटा बड़ा टास्क, बड़ा पड़ा मतलब ये बॉटल बांधना है. अभी वो बंदा हमारा बॉटल बांधने को जा रहा है नदी में. तो अभी देखो आप कैसे ठंडा है गाइस, गाय लगता है बहुत. गाइस पानी कैसे भरूं मैं गाइस. तो बघा अभी हमारा बंदा कैसे बॉटल बांध रहा है. पहले इसमें थोड़ा सा पानी भरने का. हाँ. उसके बाद देखो मैं क्या करता हूँ. गाइस आप देख सकते हो 20 लोग आ रहे हैं इधर, उनको पता नहीं वो मरने वाले. थोड़ी देर में आपको उनकी बॉडी दिखने वाली है जैसे कुछ. अरे बाबा माँ पाय खायला लागलं. शाव बाहेर निघायला लागले. गाइस बघा असं उलटा करायचा डबा, थोडासा त्यातली हवा जाऊन द्यायची, आणि एवढा डबा फक्त वर ठेवायचा. थोड़ा जास्त ठेवला तो चालेल, कमी नहीं ठेवायचा. गाइस ऐसे प्रकार हम उनको खाना देके हमारे खाने की सोई कर रहे हैं. लालच बुरी वाला है, इसी को लालच बुरी वाला है. इसका सबसे बड़ा उदाहरण मतलब ये माछे, ये खाने को आते हैं पर हम इनकी खाने की तैयारी कर रहे हैं, ये इनको पता ही नहीं है. पर देखेंगे अभी कितने माछे हमारे जाल में आते हैं और कितने नहीं. जो होशियार होगा वो उसमें जाएगा नहीं, पर होशियार होते ही नहीं, वो भी हमारे जैसे माटे ही होते हैं. गाइस तुम्हाला आहे ना एक गोष्ट सांगतो. पहिले आम्ही म्हणजे लहान होतो ना, तेव्हा मे महिन्याच्या सुट्ट्या चालू व्हायच्या शाळेच्या,
आणि तेव्हा आम्ही गावी यायचो. बंद्या तर गावीच असायचा, मी पण गावी यायचो. आणि आमची नानी म्हणजे माझी मोठी काकी, आम्ही कपडे म्हणजे नानी कपडे धुवायला नदीवर यायची ना, तर आम्ही नानीसोबत यायचो. आणि अर्धा दिवस आम्ही नदीतच असायचो. नदीत असायचं आणि तेव्हा बारीक बारीक मासे दिसतात ना, ते पकडायचा. तुम्हाला पण शौक असेल, आम्हाला तर होताच, तुम्हाला पण असेल. त्या पकडायला आम्ही काय करायचं माहितीये का, एक तर साड्या वापरायचो, नाही तर आपल्या टॉवेल घ्यायचं. एक इकडून धरील, एक इकडून धरील, हलू 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 पुढे आणायचं ना. जीवा पोटावर कुठं 15-20 मिनिटं व्हायचं, तेव्हा एक मासा लागायचा. आणि त्या माशात एवढं खुश व्हायचो. तो आम्ही भांड्यात भरायचो ना, नेऊन आमच्या घरासमोर गावात विहीर आहे, ती त्या विहिरीत सोडायचं. लय मजा यायची आम्हाला, लय ती मजा वेगळी होती. आता सुट्ट्या राहिल्या नाही, आता कोणी येई पण नाही. ज्यादा टाइम लग रहा है अभी, फिर भी मैं ट्राई तो कर रहा हूँ. फटफट कष्ट कर रहे आपको कंटेंट देने के लिए, तो आप भी सब्सक्राइब करो हमारे चैनल को, बोलोगे कि भाई ये ब्लॉग और जल्दी अपने भाइयों को बढ़ाओ, ऊपर लेके जाओ. डायरेक्ट ऊपर लेके मत जाना बस. हमारी भी जिंदगी है गाइस. पाणी एवढा भरला ना, उलटा करायचा अशा प्रकारे केला तर मग तिला दगडीला बांधायचा, म्हणजे जेणेकरून ती स्थिर राहील. गाईज ह्यो ब्लॉग सांभाळून घ्या. हा ब्लॉग 3 भाषांचे ते, एक मराठी, एक हिंदी ना एक आपली गावची भाषा. म्हणून ह्यो ब्लॉग सांभाळून घ्या. सगळ्यांना कळला पाहिजे म्हणून आम्ही असं बोलतो, सांभाळून घ्या. गाईज आता बघा 4 ठिकाण लावलं आपण इथं, 4 ने 5, 1 6 आणि एक बॉटल 7. तिकडे लावू बघू, तिकडे मोठा मला लागेल काय. आणि याच्यामध्ये जास्त मोठं मासे नाही भेटणार, कारण ते बाटल्या बारीक आहेत. एकदा आपण ट्राय करू, ते पण बघू नेक्स्ट. काय आहे बघा, मासा अटकायला सुरुवात झाली. बॉटल्यांच्या अटकाला रे, तो अभी मासे बॉटल में घुस रहे हैं और हमारा शिकार बन रहे. देखते थोड़ी देर में कितने मासे जाले में आते हैं हमारे. इथे तर मसाला ते ह्याच्यात गेलं पण आणि मोबाईल लावून ठेवावं आतमध्ये. इकडं दादा नुसतं बुकाचा. अरे ते माहिती बघा, बघा आमची नदी. कमेंटेड ना नदी पार आहे ना, पाऊस आला ना, नदी आली ना का ती लेवल दिसते, ती लेवल लेवल म्हणजे बघा या लेवल पर्यंत पाणी येतं. हे झाडांच्या इथपर्यंत पाणी येतं. हे इथं आता आहे. खोटा नाही बोलले रे बाबा, खरं ते. तुम्हाला मी दाखवेल ना गणपतीचा जेव्हा ब्लॉग काढील ना. हा अवनीला तू नव्हता ना रे म्हणता, आठवते का अवनीचा ब्लॉग. गाईस मी अवनींचा पण ब्लॉगला आलो होता, येईल. मागच्या वर्षी मी ब्लॉग केलता, पण तो तेव्हा माझा चॅनल नव्हता. तेव्हा विश्वास भोईर म्हणजेच माझा मोठा भाऊ, त्याच्या चॅनलवरती ब्लॉग टाकलेला, त्याची मी लिंक देईल डिस्क्रिप्शन मध्ये, जाऊन बघा तुम्ही. नदीचा पाणी एवढा गोड आहे ना, खतरनाक शुद्ध पाणी एकदम. आपलं मासे भेटतात का नाही काय माहिती. गोष्ट आमच्या दोघा भावांच्या बद्दल आहे, माझ्याबद्दल पण आणि माझ्या भावाबद्दल पण. विश्वास भोईर आणि निरंजन भोईरची एक गोष्ट. ती गोष्ट म्हणजे काय तर, आम्ही दोघंही व्लॉगिंग का सुरू केली. व्लॉगिंग विश्वासने आधीच केलेली आहे. त्याचे 1000 सबस्क्रायबर कधीच क्रॉस झाले, 3000 सबस्क्रायबर झालेत. तर विश्वास तुला त्याच्याबद्दल अभिनंदन. आणि आम्ही दोघंही व्लॉगिंग का सुरू केली, हे पैसे, सबस्क्रायबर, लाईक, व्ह्यू ते सगळे नंतरची गोष्ट आहे. ते आमच्या कॉन्टेंट मध्ये जसे आम्ही कॉन्टेंट पण नाही नाही रे करतात असं नाही. आपलं आमच्या कॉन्टेंट मध्ये दम असेल तर तुम्ही ते नक्कीच वाढतील, आम्हाला गॅरंटी आहे. हळूहळू आम्ही इम्प्रूव्हमेंट करतोय आमच्यात, कसं बोलायचं, कमेंट करा बिंदास तुम्हाला काय पाहिजे. हा तुम्हाला काय पाहिजे ते कमेंट करा. तुम्ही चॅलेंज कमेंट केले, आम्ही ते चॅलेंज पण करू, काय पण असू दे कमेंट करा. तर आणि मेन उद्देश काय आमचा ब्लॉगिंगचा माहितीये का, मागच्या वेळेस पण हा ब्लॉग बनवलेला मी, पण माझ्या निष्काळजीपणामुळे पूर्ण ब्लॉग डिलीट झाला, पूर्णच्या पूर्ण. पण जाऊ दे, चुकीने माणूस शिकतो. त्यानंतर अशी चुकी मी केली नाही, त्याच्यानंतर ब्लॉगच बनवलं नाही बनवलं. पण काय असतं ना का, आपलं मन नाराज झालं का आपली इच्छा उडते,
तसंच झालता, पण मग नंतर 40 मिनिटाचा एवढा परफेक्ट ब्लॉग झालता. विश्वासने पण खूप मदत केली त्या ब्लॉग मध्ये मला. तर मेन उद्देश आमचा हा आहे ब्लॉग बनवण्याचा, मेमरीज. कारण की कसं आहे माहिती आहे का, आपण फोटो काढतो मेमरी म्हणून, पण तो फोटो क्वचित काळ असतो. थोड्या दिवसांनी आपण आहे ना तो गॅलरीतून इमोशन्स वगैरे विसरून जातो. कारण की फोटो इमोशन नसतात व्हिडिओ मध्ये आहेत ना, असते. बाकी काय एवढं काय त्याच्यात एक्सप्रेशन नाही दिसत, फक्त एक फोटो संपला विषय. व्हिडिओ मध्ये ऍक्च्युअल मध्ये काय तिथे आपण एक मुवमेंट जगतो आणि ते आपण जर म्हणजे व्हिडिओ मध्ये कॅप्चर असतील ना, तर आपण म्हणजे त्याचा बघून आहे ना आपण त्याला आनंद होतो आपल्याला. अरे यार, आता समजा या मोमेंटला आपण इथं होतो आणि आपण ह्या गोष्टी केल्या, खूप मजा आली. अशा गोष्टी म्हणजे आपण व्हिडिओतून बघून आपल्याला इमोशन्स म्हणजे परत आपल्या हिंट देतोय. आता मी आमची शाही नदी आहे आणि कदाचित नाही म्हणजे 99% आहे, पण आम्हाला माहित नाही होईल. पण आमचा तर खूपच बेकार असा विरोध आहे या गोष्टीसाठी, शाही धरण्यासाठी. तुम्हाला माहित असेल की नाही शहापूरचा सगळं पब्लिक, त्याचा पण आम्ही एक व्हिडिओ बनवणार आहे प्रॉपर. बघू आता जेव्हा कधी भेटेल, आम्ही दोघं मिळून बनवणार आहे. तर आमचा मेन उद्देश काय आहे की म्हणजे आता आपण व्हिडिओ बनवू ना, आता हे आमचं यूट्यूबमध्ये सेव्ह राहतील आणि त्या प्लॅटफॉर्मला सेव्ह राहिल्यावर ते डिलीट होणार नाही आम्ही केल्याशिवाय. आणि समज जरी आम्ही पुढे जाऊन ब्लॉगिंग बंद केली, आम्ही काम द्यायला लागलो आणि पण नंतर आम्ही जेव्हा मोठे होऊ ना, किंवा म्हणजे थोड्या एज नंतर आम्ही व्लॉगिंग बंद केली आणि आम्ही मोठे झालो आणि आम्ही आमचे व्लॉग बघू ना, आम्हाला आनंद एवढा होईल ना की या मेमरीज आम्ही जगलोय आणि ते बघून वेगळीच फिलिंग असेल. या गोष्टीत आम्ही मेन आम्ही व्लॉगिंग करतोय. बाकी पैसे ती नंतरची गोष्ट आली तर काही येईलच, पण मेन हा मोटिव्ह आहे आमचा व्लॉगिंग करण्याचा की मेमरी. कारण की एक मेमरी क्रिएट होते आमची व्लॉगिंगनुसार. म्हणून जे कोणी बोलत असतील ना काय व्लॉगिंग करतो, असं करतो, कशासाठी करतो, याच्यासाठी आम्ही व्लॉगिंग करतो, कळला का. म्हणून तर आता काही जात आहे ना, आम्ही बाटल्या लावल्यात पण त्याच्यात काही एवढं नाही मासा आलं. त्याच्यात त्या बाटल्या झाल्यात कारण बॉटल लावायची पद्धत जरा माझी चुकले थोडीशी. कारण आहे ना पाऊस म्हणजे आम्ही आधी खाली लावायचो जरा, तर आता जरा यावेळेस वर लावलेत ना, त्याच्यामुळे मासे जरा बिथरलं. आणि कालपासून मासे बघा याच्यातले मोठा मासा गेलाय. 1 मिनिट मला दाखवतो मी. आता जरा लांब लावली, इकडे मोठा मासा आहे. बाहेर निघला वाटतं दिसतात का असं. हे बघ खाली, हे बघ बघा किती मोठा मासा आहे. डुमकर थोडासा वाईड अँगल मध्ये कसं काढतो याच्यात रे बाबा. आता लावून ठेवतो आम्ही तसंच तरी, पण नंतर तर गाईज आता आम्ही घरी जातोय कारण की गावात आमचा एक कार्यक्रम आहे. तर आम्हाला घरून फोन आला होता घरी या. तर मोठा काका बोलला की म्हणजे विश्वासचे पप्पा म्हणजेच माझे काका बोलले की घरी या, मी जाऊन नंतर त्या बॉटली काढील, तुम्ही घरी या. तर आम्ही घरी ट्राय करू, आम्हीच येऊ कारण तर आम्ही ट्राय करू यायचा, पण शक्यतो मोठा काका येईल, माझा काका येईल. डायरेक्ट मासे घरी. हा, ते मासे घरी आले मग तुम्हाला दाखविल. आणि पाऊस पण आलाय सो आम्ही घरी जातो. आणि आता एवढे मासे आम्ही चालवलेत घरी. एवढे म्हणजे असा विषय आहे काय, विरीत टाकून देऊ. हा, हे विरीत टाकायचं. हा बघा किती मोठा मासा आहे. असेच मासे भेटतात 1-2 तास. दाखवतो. हे बघा याच्यात पण मासे आलेत थोडे तिथे एक बॉटल लावले. तर याच्यात म्हणजे 1-2 तासात येत ना पूर्ण माशांनी भरते बॉटल. 1-2 तासात येत ना पूर्ण बॉटल माशांची भरते. पण आता 5-10 मिनिटात झालं आणि इथं आम्ही थांबलेलो म्हणून काय मासा एवढं लागलं नाही. तर हे बघा याच्यात पण मासे आहेत. याच्यात पण आहेत. आता हे मासे आहेत ना आम्ही नेऊन आमच्या विहिरीत टाकतोय. हिच्यात ही बॉटल गाईज. आता एवढे मासे घेऊन घरी. मोठा का मोठा एकच मस्त पकडी. तिच्यात बघा गाईज मोठा बंदे. इकडेच मासा लावायला पाहिजे होतं बाट. जाऊ दे पटकन याला पकड. गाईज एकच मोठा मासा काढलाय. मला वाटतं तू एकच काढून घेतो. घ्या. मला वाटतं इकडेच लावायला पाहिजे खरंच. बाबा रट्ट्यात भेटलाय बंदी. एवढा मोठा शिरला कसं काय शिरला असेल त्याला भूक लागली असेल. गाईज मासा का आई शपथ बंद्या रास मोठा आहे. पण म्हणून बोलतो
ही पद्धत तुम्ही पण वापरा ना, असं पकडा. फक्त काढा का एक पकड. अरे देवा, आता देवा, अरे बाबा तो गेला तर काम करत. मासं पडलं. पकड जरा पिशवी पकड. बाबा गेला इकडे. पिशवी उचल ना. गाईज आमचं मासं उड्या मारतात. जरा काय बोलतात खवल ना. खवल ये बघ इकडे. गाईज तर बी केअरफुल. कधी म्हणजे इथंच बाटल्या लावतो का अख्ख्या? अजून 2 मासे हा लाव. आणि नंतर आपणच देऊ. गाईज बघू शकता बॉटल पकड. आम्ही मासा नंतर दाखवतो तुम्हाला प्रॉपर. आता सध्या मेन इथं बंद रास मोठं येते ना. ती मोठी बॉटल लाव इथं. एक काम करतो, ती पण लावतो आणि आता सध्या काढूनच ठेवतो. तर गाईज आम्ही प्लेसमेंट चेंज करतोय आता बॉटलांची. आता इथं लावतो. इधर हमें सफलता मिल रही है, विश्वास. तो हम बॉटले अभी इधर ही लगाते. आम्ही बघा एवढ्या बॉटल्या लावल्या तिथं आणि 4-5 ठेवून चाललोय, कारण आहे ना घरी बोलवलं मला. आणि बघा अशा प्रकारे एवढे मासे भेटलेत आता सध्या तरी वाईड. मोठा इकडे इकडे दिसतं का? बघा कुठे गेला हे बघा. एवढा मोठा अरे हे बघा. आता वरून बघू दाखव. एकच छोटं. विश्वासने एवढ्या निष्पाप जीवांचा जीव घ्यायला देतलाय. खूप वाईट वाटतंय असं बघून. कसं अशा प्रकारे निष्पाप जीव आहेत म्हणून बाबूला मी खायला देणार नाही. म्हणून गाईज मी बघत नाही. माझं तोंड दाखव. तर गाईज म्हणून मी बघत नाही या गोष्टी तसंच खायच्या. लाज लज्जा सोडून बाबूंनी पे. चला गाईज म्हणून गोष्टी कुठल्या पण बघ, म्हणजे तुम्हाला खायची इच्छा आहे ना, बघू नका. बघितलं खूप वाईट वाटतं. एवढ्या निष्पाप जीवांचा जीव लज्जा माणूस तुम्हाला जगात भेटणार नाही मला वाटतं. गाईज शोधून सापडला तुमचा एकोणचा एक मित्र म्हणजेच निरंजन भैर खूप निर्लज्ज आहे गोष्टींच्यात. म्हणून मी बघत नाही, डायरेक्ट खाऊन घेतो. तुम्ही पण तसंच करा. सो काय आता बाबाने बघा एवढं मासे आणले आणि पाऊस अचानक जाम वाढला नाही बघा. पाऊस आला अचानक, त्याच्यामुळं जरा बाटल्या आमच्या वाहून गेले ते बाबा बोलतो. आणि आता बाबांनी एवढं मासा आधीचं मासे आपलं मिक्स टाकायचं. टाक ना. हो दाखवतो तो हातात टाकतो ना. काम पच्चीस झालंय तसा, पण अजून भेटलं असतं जर पाऊस नसता आला ना. काय बोलतोय खवल का काय माहिती मला पण नाही आठवत. आता साफसफाई करायला थोडस नाही माझं तसंच नजर मारली आता. पाणी आमच्यासाठी एवढं पण लय झालं ना. एक हो माहिती आहे मेलेलं म्हणून नाही. आता नाही यायच्यात शिजून कसं नाही जायचं ते. हा खराब मीठ टाकून घे. इसको मारने दे उडी. हा तो उड्यावर बाकी तुम्हाला मस्त कुठे वाटला नाही त्याची मोठं कुठे वाटला बाबा कुठला आहे साईडला जिथं माती आहे नुसती धूल आहे ना तिथं. तिथं काय भेटलं का नाही आता? तिथं भेटलं का नाही? मोठे वाटले काय नाही. पोरीना दिला, पोरीना बोलले कोण नाही खायला. ते आई रेसिपी सांगते का आता? उड्या मारतील ते आईने तर जिता जिता त्यांना तर तिथे टाकला. अशी पद्धत जिंदा गारला इथून एखाद उड्या मारला. हा कुठे आहे तू? कशी होती आपली सोपी साधी सरळ एकदम मासे पकडण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.